एक बीट खाल्ल्याने हे 5 फायदे. हा भयंकर रोग सुद्धा पूर्णपणे बरा होऊ शकतो. शरीराला जीवनसत्वे, खनिजे, निरोगी चरबी, प्रथिने, खनिजे इत्यादी अनेक प्रकारचे पोषण तत्वाची आवश्यकता असते. ही सर्व पोषण तत्वे तुम्हाला फळं आणि भाज्यांमधून सहज मिळू शकतात. त्यामुळे शरीराला निरोगी ठेवण्याच्या पदार्थाबद्दल आम्ही तुम्हाला वेळोवेळी सांगत असतो. आज आम्ही तुम्हाला फक्त एक बीटाचे खाण्याचे फायदे सांगत आहोत. सोडियम आणि इतर अनेक पोषक घटक बीटामधून आढळतात. हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला याबद्दल पूर्ण माहिती मिळेल. नंबर 1. स्टॅमिना वाढतो. बीटामध्ये भरपूर जीवनसत्व आणि खनिजे असतात. यातून बीटामध्ये असलेले नायट्रोजन, ऑक्सिजन स्नायूमध्ये रक्त प्रवेश वाढवतात. रोज बीट खाल्ल्याने स्टॅमिना वाढतो. पूर्ण दिवसभर ऊर्जावान वाढतात. नंबर 2. जन्मतःच दोषांचा धोका कमी होतो. गर्भवती महिलांना स्वतःसाठी आणि बाळासाठी पोषण आवश्यक असते. त्यांच्या कमतरतेमुळे जन्मतःच दोषांचा धोका वाढत असतो. जन्माला येणाऱ्या बाळामध्ये काही विकृती असू शकतात, ज्या संरचनाच्या आनुवांशिक असतात. याला जन्मदोष म्हणतात. हे कमी करण्यासाठी बीटरूटामध्ये आवश्यक असे सर्व पोषण घटक असतात. नंबर 3. आयर्नची कमतरता दूर होते. बीटामध्ये भरपूर प्रमाणात आयर्न असतं, ज्यामुळं रक्तामध्ये योग्य ऑक्सिजन तयार होतं. आयर्नमध्ये भरपूरपणे असलेले बीट शरीराला आतून मजबूत करतं. नंबर 4. मेंदूचे आरोग्य. बीटामध्ये सेवन मेंदूच्या आरोग्यासाठी चांगले आहे आणि स्मरणशक्तीसाठी चांगले पोषण तत्वाचा प्रदान करतो. यामुळं असलेल्या कोशील स्मरणशक्ती वाढवण्यासाठी मदत करते. नंबर 5. आतडे आणि पोटातील आरोग्य. जेव्हा तुमचे पोट दिसायला सुरुवातीत आणि शेवट हलके आणि निरोगी वाटते, तेव्हा तुम्हाला चांगल्या आरोग्याची वाटचाल मिळेल. बीटामध्ये भरपूर फायदेशीर असते आणि ते पोटाला चांगलं ठेवते. पंचसंस्थेमध्ये अधिक आरोग्य बॅक्टेरिया असल्याने आरोग्याशी लढायला आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यात मदत होते. या व्यतिरिक्त फायबर पचनसुद्धा धोका कमी होतो. नंबर 6. हाडे व सांधे मजबूत बनतात. वाढत्या वयानुसार महिलांच्या शरीरातील कॅल्शियम कमी होऊ लागते. यामुळे हाडे कमजोर होऊ लागतात. पण ही कमतरता बीटाच्या सेवनातून भरून वाढते आणि आपले हाडंसुद्धा मजबूत होतात आणि आजार तुमच्यापासून दूर राहतात. तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.